दक्षिण मुंबई आणि कुलाबा परिसरात टॅक्सी हा दैनंदिन प्रवासाचा मुख्य भाग आहे. मात्र आता टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी महाराष्ट्र सरकारकडून एक अत्यंत महत्त्वाचा आदेश जारी करण्यात आला आहे. भाषेच्या मुद्द्यावरून आता प्रशासनाने कडक पावले उचलली असून ज्या चालकांना मराठी येत नाही त्यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे. नेमका हा नियम काय आहे आणि याचा कुलाब्यातील टॅक्सी चालकांवर काय परिणाम होईल पाहूयात सविस्तर. महाराष्ट्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केल्यानुसार आता राज्यातील प्रत्येक टॅक्सी आणि रिक्षा चालकाला मराठी भाषेचे ज्ञान असणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा निर्णय केवळ मौखिक नसून महाराष्ट्र मोटर वाहन नियम या अंतर्गत घेण्यात आला आहे. नियमानुसार नवीन परवाना मिळवण्यासाठी किंवा जुन्या परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी चालकाला मराठी वाचता, लिहिता आणि बोलता येणे अनिवार्य आहे. सध्या RTO विभागाकडून याची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. विशेषतः मीरा भाईंदर परिसरात प्रायोगिक तत्वावर सुमारे 12,000 चालकांची तपासणी सुरू करण्यात आली असून ज्यांना मराठी येत नाही त्यांचे परवाने थेट रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात सुमारे 4 ते 5 लाख चालक असून 70% अधिक परवाने धोक्यात येऊ शकतात अशी स्थिती आहे. या मोहिमेअंतर्गत केवळ भाषेचीच परीक्षा घेतली जात नाही तर 15 वर्षांचा रहिवासी दाखला म्हणजेच डोमेसाईल प्रमाणपत्र देखील अनिवार्य करण्यात आले आहे. 2019 मध्ये हा नियम अस्तित्वात आला होता, परंतु आता 1 मे 2026 म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून संपूर्ण राज्यात याची अंमलबजावणी 100% केली जाणार आहे. कुलाबा आणि फोर्ट यासारख्या पर्यटन क्षेत्रात टॅक्सी चालकांची संख्या मोठी आहे. स्थानिक प्रवाशांशी आणि पर्यटकांशी संवाद साधताना मराठी भाषेचा वापर व्हावा हा यामागचा मुख्य उद्देश आहे. थोडक्यात सांगायचे तर टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी आता मराठी शिका हा केवळ सल्ला नसून तो कायद्याचा भाग झाला आहे. 1 मेच्या मुदतीपूर्वी सर्व कागदपत्रांची पूर्तता आणि भाषेचे ज्ञान असणे चालकांसाठी अनिवार्य आहे, अन्यथा त्यांचा व्यवसाय धोक्यात येऊ शकतो. मी दीपेश पवार, कुलाबा न्यूज 24.